आज या ठिकाणी बैठक घेतली नेमकी का वेळ येते कारण अनेक बैठका झालेल्या आहेत माहितीच्या परत परत माहितीला एकत्र यावं लागते प्रचाराची वेळ आहे काही अजून अंतर्गत पहिली गोष्ट अशी आहे की अशा पद्धतीचं गैरसमज होऊ नये की वारंवार आम्ही बैठका घेतल्या ही पहिलीच बैठक आहे ज्या बैठकीला भारतीय जनता पक्षाकडनं चंद्रकांत दादा उपस्थित आहेत शिवसेनेकडनं मी उपस्थित आहे आणि उमेदवार म्हणून स्वतः शिवाजीराव आढळराव पाटील सर उपस्थित आहेत ही पहिलीच बैठक आहे अशा काही वारंवार कुठेही बैठका झालेल्या नाहीत आणि याच्या अगोदर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये एकमुखानं आम्ही कसलंही मार्गदर्शन न करता माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवाजीदादा आढळराव पाटलांना निवडून आणण्याचा संकल्प सगळ्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलेला आहे याच्यापूर्वी अशी समन्वयाची कुठेही बैठक झालेली नव्हती या मतदारसंघात ही पहिली आणि शेवटची बैठक आहे याच्यानंतर किमान 2.5 ते 3 लाखांना शिवाजीदादा आढळराव पाटील हे लोकसभेमध्ये जातील अजूनही भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा आपण एकीकडे म्हणतो महायुतीचा उमेदवार समन्वय दिसत नाहीये का मतदारसंघामध्ये किंवा प्रचारामध्ये उमेदवाराचा प्रचार हा प्राथमिक दृष्ट्या सुरू झालेला आहे अजून 40 दिवस प्रचार करायचे आहेत आजच्या बैठकीनंतर सगळे जोमानं काम करतील माझ्यासोबत आमचे विभागीय नेते संजय माशिलकर साहेब देखील आलेले आहेत विकासजी रेपाळे आमचे संपर्क प्रमुख आहेत ते देखील आमच्या सोबत आहेत कुठेही असं मतमतांतर नाही आहे की आम्ही प्रचार करणार नाही उलट सगळ्यांनी एकमुखानं ठरवलंय की 5 वर्षामध्ये विकासात्मक जो 25 वर्ष मतदारसंघ मागे गेलाय त्याला पुन्हा एकदा ट्रॅकवर आणण्यासाठी शिवाजीराव आढळराव पाटील लोकसभेमध्ये जाणं हे काळाची गरज आहे हे तिन्ही पक्षाच्या आणि मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांची भावना आहे त्याच्यामुळे कुठेही खदगत नाही कुठेही गैरसमज नाही सगळे एक दिलानं काम करतील आणि आढळरावांना निवडून आणतील आज बैठकीला भाजपचे काही नेते गैरहजर पाहायला मिळाले मला आता आश्चर्य वाटतं की चंद्रकांत दादांसारखा भाजपचा स्थानिक नेते साहेब एक मिनिट आता पूर्ण होते आज भाजपचे सगळे पदाधिकारी उपस्थित आहेत जे उपस्थित नसतील त्यांचे काही अडचणी असतील परंतु चंद्रकांत दादांसारखा नेता भाजपचा ह्या बैठकीला उपस्थित आहे त्याच्यामुळे सगळ्यांना संकेत स्पष्ट आहे की भाजप देखील फार मोठ्या ताकदीने या प्रचारामध्ये उतरलेला आहे आणि भाजप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवसेना आणि आमचे मित्रपक्ष असं मिळून आढळराव पाटीलच खासदार होणार आहे ते निश्चित आहे रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये अजून आपण या ठिकाणी आग्रही आहात नेमकं काय तिथं परिस्थिती होणार आहे काही चिन्ह बदलण्याची रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मतदारसंघाची निवडणूक जी आहे 3ऱ्या टप्प्यामध्ये आहे त्याच्यामध्ये 14 तारखेला फॉर्म भरायला बहुतेक सुरुवात होते आणि 19 तारखेपासून फॉर्म भरायचे आणि 7 तारखेला निवडणूक आहे पहिल्या टप्प्याच्या ज्या निवडणूक आहेत दुसऱ्या टप्प्याच्या ज्या निवडणूक आहेत त्यांचं तिकीट फायनलायझेशन आज किंवा उद्यापर्यंत होईल आणि पुढच्या 2-3 दिवसामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग देखील क्लिअर होईल शिवसेनेनं त्या ठिकाणी दावा केलेला आहे कारण माझा मतदारसंघ त्याच्यामध्ये येतो चिपळूण मतदारसंघ येतो संगमेश्वर मतदारसंघ येतो त्याच्यामुळं पूर्वीचे जे खासदार आहेत ते दुर्दैवानं आमच्या सोबत आले नाहीत तर शिवसेनेच्या धनुष्यबाणावर आम्ही निवडणूक लढवलेली होती त्याच्यामुळे ती जागा आम्हाला मिळावी हा आमचा आग्रह आहे शेवटच्या क्षणी जसं या मतदारसंघात उमेदवार अदलाबदल केली तशी अदलाबदल होऊ शकते का कुठे मला असं वाटतं भाकीत कशाला करूया जर 2-3 दिवसामध्ये निर्णयच होणार आहे तर जर तरवर सांगण्यापेक्षा जो काय निर्णय होईल तो पक्का निर्णय भाजपने जो दावा ज्या पद्धतीने दावा केला आहे तुम्ही आग्रही आहात ते शेवटी प्रत्येक पक्षाला स्वतःच्या पक्षासाठी दावा करण्याचा अधिकार आहे योग्य वेळी योग्य निर्णय नक्की मुख्यमंत्री महोदय आणि देवेंद्रजी घेतील आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग जागा देखील शिवसेनेनं दावा केलेला आहे आणि ती जर आम्हाला मिळाली तर आम्ही 2.5 ते 3 लाखांना निवडून आणू नाशिकची जागा आपण आता सोडणार आहोत की त्याच्यावरती थांबत असतो तर या संदर्भात मी तुम्हाला ते सांगितलं की 3-4 जागा ज्या आहेत दुसऱ्या टप्प्यामधल्या त्याच्यावर 2 दिवसामध्ये निर्णय होतील आणि 3ऱ्या टप्प्याच्या ज्या जागा आहेत त्याच्यामध्ये पुढच्या 2 दिवसामध्ये निर्णय होतील धन्यवाद हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं।